सद्गुरु माऊली. गजानन महाराजांची आरती येते का तुम्हाला? निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, हे तू तत्व खरोखर निसंशय अससी. बरोबर आहे की नाही बाबा रे? म्हणता ना तुम्ही? ते म्हणजे गजानन महाराज होय, जो अव्ययी आहे, म्हणजे ज्याचा कधी खंड पडत नाही, कमी नाही होत, जास्त नाही. अविनाशी, ज्याचा कधी नाश होत नाही. जो सनातन आहे, शाश्वत म्हणजे अनादी आहे, जो पहिले होता, आज आहे आणि उद्या राहणार आहे. आणि निर्गुण, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुण नाही, थंड नाही, गरम नाही, उष्ण नाही, थंड नाही, काहीच नाही, काहीच नाही, लाल नाही, पिवळा नाही, रंगहीन गंधहीन असा प्रभू परमात्मा जो निराकार आहे, जो सर्व ठिकाणी भरला आहे. नैनम चिंतंती शस्त्राणी, म्हणजे जो शस्त्रानं कापत नाही, पाण्यानं भिजत नाही, अग्नीनं जळत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही, जो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्व ठिकाणी भरलाय. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नामाने का तू, तो गजानन महत्वाचा आहे. आणि तो गजानन आपल्या हृदयात आहे, तो समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयात गजानन महाराज आहे. या प्रभू जर देव जर ज्याला समजला, त्याचं बजेट बसलं. देव नाही समजला तर काय अर्थ नाही. मी हेच सांगत होतो मग, तुम्ही म्हणे पाणी गुंगून निघते म्हणे ना. प्रत्येकात पाणी आहे, या तरुण पोरामध्ये पाणी आहे का नाही बरोबर? पाणी तुमच्यात कोण म्हणे आहे म्हणून? हे म्हातारे माणसं म्हणते नेहमी पोटेले, बापू असं काहीतरी करून दाखव, तिथं लात मारेन तिथं म्हणते ना. तुमच्यात काहीतरी पाणी असेल तेव्हाच म्हणते का नाही? म्हणते का नाही? तुम्ही काही कमी नाही पाण्याविषयी. तुम्ही बोलता, मी तुम्हाला सांगतो. एखाद्या पोरीले पाहायला जा तुम्ही, बाया निरोप आणते तिकडून, मॅ म्हणते पोरगी कशी राव डोंबडी डांबडी, पण पाणी मोठं तरसर आहे म्हणते. म्हणते का नाही? पाणी म्हणजे तेज, पाणी म्हणजे ललाट, पाणी म्हणजे काहीतरी वैशिष्ट्य आहे का नाही? बापुरे, तुमच्यातही पाणी आहे, पण तुमचं पाणी कुठं मुरून राहिलं हे मला माहिती. तुमचं पाणी कुठं मुरते? मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. करते कला नको करू, दात घासून राह फक्त तू. सत्यानाश केला. एक बायको पोसाची लायकी निर्माण करा, आणि मग बायकोच्या मागायला 25-30 वर्षाचे पोट्टे पडून आहे. शिक्षणात मागा राहिलो आपण लेखा. पोरी पुढे चालल्या, डॉक्टर बाई, इंजिनियर बाई, SP बाई, CO बाई, नर्स बाई, पोलीस बाई, इन्स्पेक्टर बाई, ग्रामसेवक, वनरक्षक बाई, ड्रायव्हर, पायलट बाई, सरपंच, ग्रामसेविका बाई, कंडक्टर बाई. हिनं घंटी वाजवल्याशिवाय ड्रायव्हर गेअर टाकत. देशाची घंटी बाईच्या हातात आहे. बाई राष्ट्रपती, बाई सभापती, नवरा फक्त तिचा पती. काम नसन तर गावातल्या उचापती. पिंट्याची माय मास्तरीन, पिंट्याचा बाप घरी घासतेरीन. ह्या कपडे धुतील ते ड्युटी होते. काही गावच्या बाया सरपंच आहे. सरपंच ताई आहे का तुमच्या माणसं इथं? कोण आहे? बाई आहे का? राहणं सर्व आरक्षण द्यायले, 1500 द्यायले, 2100 द्यायले, अर्धी तिकीट द्यायले, आणि शेकून म्हणून मांग राहिलेले का आपण? शिकलोच नाही ना आपण. पांटेले छाप राहिलो, पोरी मोठ्या मोठ्या पदावर गेल्या. म्हणून पोरी नाही, तुम्हाला सांगतो फालतूचं प्रेम भेमच्या बाई भानगडीत पडू नका. पोराला सांगतोय, तुले सांगतो पहिले. काही पुरी म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम. तुझं प्रेम आहे तर आमचे का झगडे आहे? अगं धंदे करतं काय? मी सिद्ध बोलतो बाई. मा चोपडं कीर्तन नाही राहत. एक होता राजा त्यानं खाल्ला भजा, एक होती पुरी थे गेली गुप तुझ्या बैतर पिल्ला तिच्या माग. राहतो एकची धर्म जगाला, राहतो एकची धर्म जगाला. हा, आपुल्या हिताशी असे जो जागता धन्य माता पिता याची. मग आपलं हित कसं हे समजून घेतलं पाहिजे. पोरींनो ऐका, तुमच्या मायबापानं तुम्हाला कॉलेजला कशासाठी पाठवलं? शिक्षणासाठी. अर्धी तिकीट गव्हर्नमेंटने कशासाठी दिली? पूर्णच फ्री आहे वाटते. तुम्ही पोरी शिकण्यावाले फ्री आहे ना? हा, शिक्षणासाठी पाठवलं. मग पहिले आपल्या मायबापाचा विश्वासघात करायचा का? चांगलं शिक्षण घ्यायचं. बरोबर आहे? तुम्हाला एखादा मुलगा आवडला, ते आवडाच्या पहिले तुम्हाला काय करावं लागेल?
आपल्या पायावर उभं व्हा, त्याच्याकडून काही अपेक्षा करू नका. ते लाकडबुके काम करून काही गॅरंटी नाही. तुम्हाला एक सांगून ठेवतो. आणि क्वालिटी पहा. का पहा? क्वालिटी. कोणत्याही बळत्याळ दिल्या पोट्ट्याच्या मागे लागायचं नाही तर न्याय पाहिलं. 4 महिने यायचं तुम्ही सांगतो ना मावशी, 4 महिने होते लव्ह मॅरेजले, 4 महिन्यानंतर पोरगी घरी येते मग बोलते वाटलं नव्हतं पण ते असं निघून घे ना शेतू. सीधच नाही तुम्हाला सांगतो. अभ्यास करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोरांना तुम्हालाही सांगतो, आपली क्वालिटी निर्माण करा. अशा कशा पोरी भेटत नाही. ज्याच्याकडे शेती असेल ते पिकवा, इस्टेट असेल तर पिकवा. बाबू रे तुम्हाला एवढं सांगणं मिळालं. अरे वावर असेल तर किती वाजता गेलं पाहिजे बाबू वानेर खेळायला? किती वाजता? वानेराचा टाइम आहे सकाळचा, बरोबर आहे. वानेर किती वाजता येते? सकाळी येते 6 वाजता. त्याचा जायचा टाइम आहे सकाळचा, बरोबर आहे की नाही? ते रात्री मॅच पाहिजे 1 वाजेपर्यंत झोपून उठते 10 वाजता, वावरात जाते 12 वाजता आणि मग गेल्या उठ उठ. आता ते बोंड खाऊन वरत गेले. दिवा लावायला आला का उतरायला आता उठ काही नाही माती खा. ते बोंड पडले ते सावडून घे पहिले. पिसारले रंगाचे. बोललं तर बोललं म्हणते. शेती आहे म्हणते, माझ्याकडे पिकत नाही म्हणते. स्वप्न गंमत होय रे. मला एवढा बोलायचा अधिकार आहे का तुम्हाला या स्टेजवरून? नाही रे बाबा, गंमत आहे. पण समजून घ्या, आपल्या मायबापानं आपल्यासाठी शेती काय ठेवली? पिकवासाठी ठेवली. बापूरे शेतीसारखं आता तुम्ही म्हणते, पण शेती लोकांना भेटून नाही राहिलं. लक्षात घ्या, शेती महाग झाली, शेती मर्यादित आहे. आता लिमिटेड झाली शेती. पहिले 50 एकर शेती राहत होती एका माणसापाशी, 100 एकर शेत्या राहत होत्या. आता भाऊ पण सगळे इष्टी वाटले गेली. 1-2 एकरावर आपण आलो रे. म्हणून बाबूरे तेच कशी चांगली करता येईल, तंत्रज्ञानानं कशी करता येईल, चांगली कशी पिकवता येईल, आपलं जीवन कसं सुंदर करता येईल, या दृष्टीने पहा. व्यसनमुक्त राहा. मी तुमच्या समोर बोलून राहिलो माऊल्यांनो, माता पित्यांनो. मी भजन गीतनं जास्त घेणार नाही. मी फक्त 15 मिनिटं बोलणार आहे, मग मी घरी जाणार आहे. मी सांगून ठेवतो तुम्हाला, परब्रह्म दत्तगीर महाराजांची शपथ खाऊन सांगतो, मी तुमच्या समोर जो बोलून राहिलो, मी कीर्तनकार नाही, बुवा नाही, पंडित नाही, विद्वान नाही, साधू नाही, महंत नाही, बाई नाही, माणूस नाही, कोणी नाही. तुम्ही म्हणा मग कोणतं जनावर? मी खरं सांगू, दत्तगीर महाराजांची शपथ खाऊन सांगतो, तुमच्या समोर हा बोलून राहिला कीर्तनकार नाही तर दारू विकणारा पोरगा आहे. दत्तगीर महाराजांची शपथ खोटी घेईन का मी? नाही. लक्षात घ्या पोरांनो, हा जो पोरगा बोलून राहिला ना, हा यानं दारू विकली आहे. या हाताने मी दारू विकली. माझे वडील आंधळे, आई माझे वडील आंधळे, दिसत नव्हतं. अपरिहार्य कारणास्तव दारू विकायला लागत होती माझ्या बाबाले. त्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जगवलं त्यांनी. सांगत होते बाबूरे बाबासाहेब शिकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची सोय नव्हती, त्याच्या घरी व्यवस्था नव्हती, पण ते शिकले. तू शिकलं पाहिजे म्हणून दादा वडील मेल्यानंतरही मी शिकत राहिलो. माझ्या गुरुजी लोकांनी मला वर्गणी काढून शिकलं. मी MA BEd पर्यंत शिक्षण घेतलं. तुम्हाला वाटत असं असं 20 रुपये रोजाचा लाकड फुक्या कीर्तनकार. तर मी एज्युकेशन डिपार्टमेंटला विषय तज्ञ या पदावर नोकरी करतो. वर्धा जिल्हा परिषद पंचायत समिती सेलू, तिथं मी विषय तज्ञ या पदावर नोकरी करतो गेल्या 18 वर्षापासून. दिवसभर तिकडे उजीड पाडतो, रात्री इकडे उजीड पाडतो. हे कोणाची कृपा आहे? या साधू संत महापुरुषांची कृपा आहे. मने सांगा, जर मा बाप शिशीने इके, म्या जर डबकीने इकली असती येत असतो काय मी? इथं असतो का रे? नाही. पोलीसवाल्या सगळं माझ्या दोस्ताना असतात. पोलीसवाल्याने मला सणावाराच्या दिवशी घरी नसतं ठेवलं, माझ्या घरासमोर गाडी लावली असती, बसा साहेब म्हणलं असतं. इज्जतदारीनं मला पोलीस स्टेशन मध्ये नेलं असतं. रातभर माझी सोट्यानं पूजा केली असती. सकाळी माई बायको आरती घेऊन आली असती. माझ्या घरच्या लोकांना पावत्या फाडल्या असत्या. आणि माझ्या बायकोनं मला हळद कांद्यानं शेकून दिलं असतं. बंद्या गावातल्या कुत्र्यानं मला पाणी दिलं असतं. मला झोपायला काही गादी लागली नसते, कोण्या नाल्यात पसरलो असतो. हा सत्यानाश झाला असता का राहिला असता? झाला असता ना बाबा रे. पण मला साधूंचा संघ मिळाला. इंजिनियर भाऊसाहेब थुटे, सप्ता खंजिरीवाले.